नाही, मनात आहे? काँग्रेसचा पराभव तर एकतर शिवसेना त्या ठिकाणी दक्षिण तालुक्यामध्ये शिवसेना आणि पंढरपुरामध्ये जे म्हणजे राष्ट्रवादी पवार साहेब, तुम्ही सांगा त्यांच्या सावंतला 12,000 मतं पडले, भालकेला 1,00,000 मतं पडले. तुम्ही देशाचं राजकारण करत असताना तुम्ही सगळ्या ठिकाणी तुमचा सर्वे येत असतो. सावंत हा तिथला स्थानिक उमेदवार नाही, त्या उमेदवाराला तिकीट खरं तर राष्ट्रवादी पक्षाने नाही दिलं असतं तर चित्र तिथं काँग्रेसच्या बाजून राहिलं असतं. इकडं दक्षिण तालुक्यामध्ये देखील अमर पाटीलच्या ऐवजी दिलीप मानेला आम्ही बी फॉर्म आला आणि ते दिला नाही, तर दिला असतं तिथं काय चित्र वेगळं नेमकं आलं. दिलीप मानेंना वरिष्ठ फॉर्म जे आहे ते नेत्यांना दिलं नाही? इथली माहिती नसल्यामुळं सावंतजी यांनी हट्ट धरला की हे सीट आम्हाला दिलं पाहिजे आणि आमच्या नेत्यामुळे वरिष्ठ सांगितलं की ताईंना तुम्ही जर हे बी फॉर्म दिला तर राज्यातली आपलं युती तुटेल, जे महाआघाडी तुटेल आणि ह्याचा सर्व जबाबदार ताई तुम्ही राहाल म्हणल्यावर ताईंनी तो बी फॉर्म दिला नाही. तर वरिष्ठ नेत्यांनी ह्याचा सर्वे केल्यानंतर दिलीप मानेचा सर्वे आणि अमर पाटील सर्वे कोण उजवा आहे कोण डावा आहे बघायला पाहिजे. पंढरपुरात कोण उजवा आहे, भालके उजवा आहेत का सावंत उजवा आहे, त्याला मतं सर्वेमध्ये किती पडतील किंवा दिलीप मानेला सर्वेमध्ये किती पडतील हे वरिष्ठांनी बघितलं पाहिजे ना. केवळ जागा वाढवण्याकरता जर तुम्ही अशा पद्धतीनं जर सीट वाढून घेतलात तर तिथं पराभूत दोघं बी होणार आहे आणि तिसरा लाभ झालाय, दोन्हीकडे बी तेच झालेलं आहे. त्यामुळे वरिष्ठांना या ठिकाणी विनंती आहे की बाबा ह्याच्या पुढे देखील आता झालेलं सगळ्या महाराष्ट्राने बघितलं आहे की तिन्ही पक्षामध्ये जागा वाढण्यामध्ये हे सगळं घाई गडबड झाली आणि त्यामध्ये नुकसान काँग्रेस पक्षाच्या ह्या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ दिसत आहे. कारण का दोन्ही काँग्रेस पक्षाचे नेत्यांचे मतं बघा तुम्ही आणि मग ठरवा. आम्ही बोलतो म्हणून नाही, भालकेंचे मतं बघा आणि सावंतचे मतं बघा, म्हणजे कोण उजवा आहे आणि कोण मतं घेणार आहे, कुणाच्या मागं जनाधार आहे, त्या नेते मंडळींनी ठरवलं पाहिजे. दक्षिण मध्ये आपण बात केला, दक्षिण मध्ये अमर पाटलांना शिवसेनेच्या वतीने उमेदवारी देण्यात आली होती. दिलीप मानेंचं नाव देखील आपण जाहीर केला होता. पण एकंदरीत महाविकास आघाडीत एकजुटता ही दक्षिण विधानसभा मतदारसंघात दिसली नाही. तेच काँग्रेसमधून देखील उमेदवारी दिली, शिवसेनेतून उमेदवारी तेच दिली. सांगालो साहेब की अमर पाटलांचा देखील सर्वे वरिष्ठांनी मागून नसेल तर तिन्ही पक्षाच्या लोकांनी मुंबईत न बसता एक मिळून महाराष्ट्रभर एक रॅली काढून तिथल्या लोकल लोकांना चर्चेत घेऊन तिथल्या लोकांमध्ये जाऊन किंवा ह्या मतदारसंघात कोण चालतंय एक महाराष्ट्रभर त्यांनी एक रॅली काढली असती किंवा महाराष्ट्रावर संयुक्त तिन्ही पक्षाचे फिरले असते तर त्यांना लक्षात आलं असतं की बाबा कुठल्या भागात कोणाला उमेदवार. हे सगळं वरिष्ठ मुंबईला बसून ज्या पद्धतीने हे तिकीट वाटप झालंय हे सगळं चुकीचं आहे.